IVF म्हणजे काय? अनेक जोडप्यांना वाटते की IVF म्हणजे अत्यंत कठीण, महागडी आणि क्लिनिकल प्रोसेस आहे. पण माझ्या मते IVF ही शंका घेण्यापेक्षा समजून घेण्याची प्रक्रिया आहे. तर चला या व्हिडिओत आपण जाणून घेऊया एकदम सोप्या आणि सरळ भाषेत IVF प्रोसेसचे टप्पे आणि ती प्रक्रिया कशी होते. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की ह्या व्हिडिओत मी IVF प्रक्रिया तर समजून सांगणार आहे, पण ती यशस्वी होण्यासाठी काही टिप्स पण देणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर आरती पारख, वंध्यत्व निवारण तज्ञ. गेल्या 15 वर्षांच्या प्रवासात मी अनेक जोडप्यांना IVF प्रक्रियेच्या मदतीने पालकत्वाचा अनुभव दिला आहे. ही IVF प्रक्रिया कशा पद्धतीने होते, त्याचे काय टप्पे आहे, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमाने. सर्वप्रथम असते प्री IVF इव्हॅल्युएशन म्हणजेच पूर्व तपासणी. यामध्ये स्त्रीचं एक काउंट, त्याच्यासाठी सोनोग्राफी करून त्याचं AFC काउंट केला जातो. सेकंड AMH लेवल घेतली जाते. ह्या दोन टेस्ट आपल्याला स्त्रीला कुठले इंजेक्शन, कुठला प्रोटोकॉल योग्य राहील हे ठरायला मदत करते. त्याचबरोबर पुरुषांमध्ये स्पर्म ॲनालिसिसमध्ये स्पर्म काउंट, मोटिलिटी आणि क्वालिटी बघितली जाते. स्त्रीचे ब्लड टेस्ट, ज्याच्यात लिव्हर, किडनी, थायरॉइड, शुगर असे अनेक तपासण्या केल्या जातात, ज्या करून तिचं शरीर या IVF प्रक्रियेसाठी फिट आहे हे जाणून घेतलं जातं. त्यात जर कुठली कमतरता असेल तर त्यानुसार काही गोळ्या देऊन ती पूर्ण केली जाते. हा झाला IVF प्रक्रिया चालू करण्याचा पहिला टप्पा. दुसरा टप्पा ओव्हेरियन स्टिम्युलेशन म्हणजे स्त्रीबीज बनण्यासाठीचे इंजेक्शन्स. यामध्ये पाळीच्या दुसऱ्या दिवसापासनं आपण इंजेक्शनचे डोस चालू करतो. यातले इंजेक्शन हे रोजचे असतात. साधारणतः ते 10 ते 12 दिवस चालतात. ह्या इंजेक्शनच्या दरम्यान 2 ते 3 वेळा सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीद्वारे स्त्रीबीज वाढीची साईज बरोबर आहे की नाही, इंजेक्शनच्या डोसमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का, हे जाणून घेतलं जातं. नंतरच्या सोनोग्राफीद्वारे जे अंडा वाढत आहेत ते स्त्रीबीजाची वाढ पूर्ण झाली आहे का, आता काढण्याचे डिसिजन कधी घ्यायचं हे ठरवलं जातं. एकदा वाढ पूर्ण झाली म्हणजेच 18 ते 20 mm ची स्त्रीबीज झाली की तिसरा डिसिजन असतो ट्रिगर, ज्याने करून पिकअप म्हणजे स्त्रीबीज कधी काढायचे हे ठरले जाते. मग तिसरा टप्पा आहे पिकअप म्हणजे स्त्रीबीजाला बाहेर घेणे. ही प्रक्रिया ऑपरेशन थिएटर अशा सेटअपमध्ये केली जाते. त्याच्यात महिलेला एक 10 मिनिटाची भूल दिली जाते. ही सर्वसाधारणपणे सिडेशन या पद्धतीची असते. भूल दिल्यानंतर सोनोग्राफीच्या माध्यमाने स्त्रीबीज लोकेट करून एक सुईच्या माध्यमाने सगळं पाणी बाहेर घेतलं जातं आणि जे लॅबमध्ये चेक केलं जातं, त्यातनं स्त्रीबीज वेगळी केली जातात. हे आहे ओवम पिकअप. आता स्त्रीबीज आपल्याकडे आहे. आता चौथा टप्पा म्हणजे स्त्रीबीजात स्पर्म इंजेक्ट करणे. ह्या टप्प्यात, ज्यालाच ICSI असं म्हटलं जातं, ह्या टप्प्यात पुरुषांचे स्पर्म हे साफ करून त्याच्यातनं चांगले स्पर्म निवडून ICSI मशीनद्वारे एका स्त्रीबीजात एक स्पर्म इंजेक्ट केला जातो. नंतर हे कल्चर डिशमध्ये इन्क्युबेटरमध्ये ठेवले जातात. पुढचा टप्पा असतो फर्टिलायझेशन चेक आणि एम्ब्रिओ डेव्हलपमेंट मॉनिटरिंगचा. ICSI झाल्यानंतर 24 तासात पहिलं फर्टिलायझेशन चेक होतं. यात आपल्याला कळतं की आपले स्त्रीबीज, समजा 10 स्त्रीबीज असतील तर त्यातले किती स्त्रीबीज फर्टिलाइज झाले आहेत, किती स्त्रीबीज वाढीला लागली आहेत. यानंतर तिसऱ्या दिवशी ह्या वाढीला लागलेल्या एम्ब्रिओची क्वालिटी बघितली जाते. नंतर 5व्या दिवसापर्यंत याची वाढ मॉनिटर करून किती ब्लास्ट तयार झाले हे आपल्याला लक्षात येते. ब्लास्ट ही अशी एक स्टेज आहे ज्या स्टेजचा एम्ब्रिओ जर आपण गर्भपिशवीत सोडला तर त्याला रुजण्याची सर्वात जास्त शक्यता असते. त्यामुळे कुठल्याही IVF प्रक्रियेत आपण हे भ्रूण किंवा एम्ब्रिओ 5व्या दिवसाच्या स्टेजपर्यंत म्हणजे ब्लास्टोसिसपर्यंत लॅबमध्ये वाढून मग त्याला ट्रान्सफर किंवा फ्रीज केलं जातं. याचा पुढचा टप्पा असतो हे बनलेले ब्लास्ट ट्रान्सफर करणं. या ट्रान्सफर प्रक्रियेचे 2 पद्धती असतात. पहिली आहे फ्रेश ट्रान्सफर, दुसरी आहे फ्रोझन ट्रान्सफर. फ्रेश ट्रान्सफर म्हणजे ज्या पाळीमध्ये, ज्या सायकलमध्ये आपण स्त्रीबीज बनवलेले आहेत ते स्त्रीबीज काढल्यानंतरचा जो 5वा दिवस आहे
त्या सेम याच्यात 5व्या दिवशी बनलेलं बाळ ट्रान्सफर करणं. हे आपण सिलेक्टेड ग्रुपसाठीच करतो. मॅक्झिमम लोकांसाठी आपण फ्रोझन ट्रान्सफर करतो. ह्या सायकलमध्ये बनलेले सगळे एम्ब्रियोज फ्रीज केले जातात आणि पाळी येऊ दिली जाते. पाळी आल्यानंतर पुढच्या पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून फक्त थर बनण्याची गोळ्या दिल्या जातात. त्या थराला योग्य बनवून त्याला ट्रान्सफर म्हणजे रिसेप्टिव्ह बनवून ज्या कारणाने तो एम्ब्रियोला इम्प्लांट करू शकेल ह्या पद्धतीचे गोळ्या औषधं देऊन साधारणतः 18 ते 20 दिवसानंतर ट्रान्सफर केलं जातं. या ट्रान्सफर नंतर शेवटचा टप्पा असतो बीटा SCG रिपोर्ट. ट्रान्सफर केल्यानंतर 10 दिवसानंतर एक पहिला बीटा SCG केला जातो. त्या बीटा SCG रिपोर्टमध्ये जर व्हॅल्यू 100च्या वर असेल तर आपली प्रेग्नन्सी कन्फर्म होते. कुठेही व्हॅल्यू 5 ते 100च्या मध्ये असेल तर प्रेग्नन्सी रुजली आहे पण ती स्ट्रॉंग आहे का नाही हे बघण्यासाठी रिपीट बीटा SCG करणं गरजेचं असतं. त्यामुळे जनरली 10व्या आणि 12व्या दिवशी हे बीटा SCG केलं जातं. ह्या दोन्ही व्हॅल्यू बघून पुढचे इंजेक्शन गोळ्या चालू ठेवून स्कॅन प्लॅन केला जातो. तर अशा प्रकारे ही IVF प्रक्रिया पार पडली जाते. ही होती IVF ट्रीटमेंटची प्रक्रिया. आता जाणून घेऊया की ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी आपण काय करू शकता. तर पहिली गरज आहे की आपल्या शरीराला योग्य ठेवणं. मग शरीर योग्य ठेवणं म्हणजे डाएट म्हणजे आहार, आपली झोप आणि आपली दिनचर्या या 3 गोष्टींचा फार महत्त्वाचा रोल असतो. त्यामुळे डाएटमध्ये जसं डॉक्टर तुम्हाला सांगतात की ड्रायफ्रूट्स घेणं, प्रथिनं म्हणजेच मोड आलेले कडधान्य, डाळी, भाज्या हे वाढवणं, तसंच प्रोबायोटिकसाठी दही, ताक घेणं हे जरुरी आहे. एक हलकासा व्यायाम शरीराला असणं जरुरी आहे ज्याने आपला रक्तप्रवाह वाढून आपले स्त्रीबीजाची क्वालिटी, आतल्या एंडोमेट्रियम किंवा थराची क्वालिटी वाढते. पुरुषांमध्ये पण पुरुष बीजाची क्वालिटी डाएटनी वाढते. ह्याच पद्धतीने रात्रीची 8 तासाची झोप, शांत झोप असणं हे दोघांसाठी गरजेचं आहे. ज्यामुळे स्ट्रेस लेवल म्हणजे स्ट्रेस कॉज करणारे काही जे हॉर्मोन्स असतात ते कमी सिक्रेट होऊन जे सूज येणं, जे इन्फ्लमेशन किंवा ज्यामुळे आपल्या स्त्रीबीजाची किंवा पुरुषबीजाची क्वालिटी खराब होऊ शकते असे हॉर्मोन्स कमी प्रमाणात येऊन आपला IVF सक्सेसचा प्रमाण वाढतं. आणि शेवटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही IVF प्रक्रिया करता दरम्यान कुठलाही बदल आपल्या दिनचर्येत किंवा आहारमध्ये जर आपण करत आहात तर डॉक्टरांना नक्की त्याबद्दल कळवा. त्यांच्या सल्ल्यानेच कुठलाही बदल करा. कारण की IVF प्रक्रिया सोपी असली तरी ती नाजूक असते. कुठलेही बदल आपल्या रिझल्टवर परिणाम देऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्या काही गोळ्या, औषधं, इंजेक्शन याचे वेळ आपण पाळावी. अशा प्रकारे आपली मेहनत आणि डॉक्टरांची मेहनत ही एकत्र येऊन आपली IVF प्रक्रिया ही यशस्वीरित्या पार पडेल. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्या अजून काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मला त्याचं उत्तर द्यायला नक्की आवडेल. धन्यवाद.